मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार. डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट ट्यूब बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा. सुरक्षित, यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार. तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा, कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान, अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन. आमच्या सेवा IVF, IUI उपचार, वंध्यत्व तपासणी, अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीजिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला. तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे, कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय. ठिकाण 2रा मजला, संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर, नाशिक पुणे रोड, हॉटेल प्रसाद समोर, संगमनेर. संपर्क 8080 215 215. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या वतीने आपल्या संगमनेर खुर्द घुलेवाडी राष्ट्रीय महामार्ग नंबर 60 या साधारण 2 किलोमीटर म्हणून असते या स्ट्रीट लाईटचा या ठिकाणी लोकार्पण सोहळा होतोय. प्रथमतः या स्ट्रीट लाईटच्या या अतिशय मोठ्या सुमारे 1.5 कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या स्ट्रीट लाईटचं मी या ठिकाणी उद्घाटन झाल्याचं प्रथमतः जाहीर करतो. आज सकाळपासूनच सांगली जिल्ह्यामध्ये विस्तारित म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या भूमिपूजनासाठी मी गेलो. अतिशय दुष्काळाच्या जत तालुक्याला त्यातून पाणी मिळणार आहे. एक सार्वजनिक कार्यक्रम बीडला होता आणि आता 5 वाजता संगमनेर आल्यानंतर मला आनंद आहे की 2 महत्वाचे आपण कार्यक्रम या तालुक्यामध्ये आणि 3रा कार्यक्रम आज मी करू शकलो. एकतर त्या बाबूवाडी म्हणतो त्या गंगापूर शेरेगाव या तिथे आपण पूल बांधतो 3.5 कोटी रुपयाचा, त्याचं भूमिपूजन आपण केलं. बऱ्याच वर्षाची गोरगाव लोकांची मागणी होती त्या ठिकाणी एसके बसवावा आणि खालच्या 7 गावांना आपण पाणी द्यावं. मागच्या वेळी मी खंडोबा यात्रेला आलो होतो, त्यावेळी लोकांनी कबूल केलं होतं आणि आपण 1 वर्षात ते काम पूर्ण केलं. वर्षात काम पूर्ण केलं. त्या पाण्याला सुरुवात, पाण्याच्या एसटीद्वारे त्या भागाच्या बंधाऱ्यांना 7 गावाच्या बंधाऱ्यांना पाणी सोडण्याचं काम आपण केलं. एका बाजूला अनेक वर्ष लोकांनी भाषणे ऐकले, पूल होणार आहे, पाणी येणार आहे, परंतु प्रत्यक्ष ते त्या कामाची पूर्तता करण्याचं काम आज या महायुती सरकारच्या माध्यमातून आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार मान्य अमोल भाऊंनी करून दाखवलं. मी खरं त्याचं मनापासून अभिनंदन करतो. आज आपल्या या स्ट्रीट लाईटचा आपण शुभारंभ केला. किती वर्ष आपण अंधारामध्ये होतो, पण आज आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आणि या भागाच्या एकूण विकासामध्ये आज या प्रकल्पामुळे आज प्रकाशमय झालेले वातावरण आहे. याचा मला अतिशय मनात आनंद होतोय. पण त्याबद्दल सुद्धा अमोल भाऊंचं मनापासून मी अभिनंदन करतो. मित्रांनो, शेवटी आपल्या महायुती सरकारची एक सातत्याने भूमिका राहिलेली आहे. ज्या ज्या योजना जनहिताच्या आहेत, ज्या सामान्याच्या करता आपल्याला करायच्या आहेत, त्यासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे. आणि आपण मागच्या वर्षभरात पाहिलं असेल, ज्या ज्या योजना मग 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि आता
महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीनंतर आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस आहेत, यांच्या नेतृत्वाखाली सरकार काम करत आहे. आज कुठल्याच योजना आपण बंद होऊ दिल्या नाही, किंबहुना सगळ्या योजनेला गती देण्याचा आपला प्रयत्न आहे. तर लाडक्या बहिणी योजना बंद पडेल असं सगळे सांगत होते, त्या अतिशय तिला आधी गती देण्याचा आपला प्रयत्न आहे. मध्यंतरी शेतकऱ्यांना आलेले संकट होतं. आपल्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात पूर आले. साधारण 15,000 कोटी रुपये आपण शेतकऱ्याच्या खात्यामध्ये रोख जमा केल्या. म्हणजे सुद्धा अमोल भाऊंचा आग्रह होता, बऱ्याच ठिकाणी पंचनामे केले, लोकांना पैसे मिळाले, खरीपाचं रबीचं अनुदान मिळालं. आणि आता रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी आज राज्यामध्ये साधारण जो झपाटा माननीय मुख्यमंत्री महोदयांनी लावलेला आहे आणि त्यांनी दावोसमध्ये जो करार करून साधारण 30 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक महाराष्ट्रात येण्याचे आजचे ऐतिहासिक करार केले. मी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं आपल्या सर्वांच्या वतीने खरं मनापासून अभिनंदन करतो. आणि या सगळ्या रोजगाराच्या संधी निर्माण होताना आज आपल्या जिल्ह्याला मोठी संधी आहे. आज शिर्डीच्या MIDC मध्ये साधारण तिथं 3,000 मुलांना आता रोजगार मिळणार आहे. त्या सगळ्या इंडस्ट्रियल प्लॉट शिर्डी MIDC मध्ये विकले, त्या ठिकाणी उद्योजकांनी घेऊन टाकले. आज संरक्षण उत्पादनामध्ये आपल्या जिल्ह्याला पहिली पसंती मिळते. आज राहुरी कृषी विद्यापीठाने सुद्धा 2,000 एकर जमीन MIDC करता पण मागितलेली आहे. आणि त्यामुळे पुढं आपल्या संगमनेरकरांची बऱ्याच दिवसाची इच्छा होते, अमोल भाऊंच्या पुढाकारानं आपल्या तालुक्यात सुद्धा एक नवीन MIDC आपण उभी करतोय, की ज्यामुळे या सगळ्या राज्यामध्ये येणारी एवढी मोठी गुंतवणूक आहे त्याचा सुद्धा काही भाग आमच्या तालुक्याला मिळाला पाहिजे, आपला प्रयत्न आहे. आज जमिनी मिळणं मोठं अवघड काम आहे. जसं आज राहुरी विद्यापीठाची जमीन उपलब्ध होती आपल्या सरकारची, 2,000 एकर जमीन आपल्याला उपलब्ध करून घेता येईल, त्यांना 8,000 एकर जमीन दिली. गोवा डॅम जवळ आहे, पाणी चांगलं मिळणार तिथे. आज हरेगावची श्रीरामपूर तालुक्यातील स्टेट फार्मिंगची जमीन आहे, तिथे एका खाजगी कंपनीने 4,000 एकर जमीन मागितलेली आहे. तिथे एक 30,000 कोटी रुपये खर्च करून तिथं काही नवीन प्रकल्प येतो. त्याच पद्धतीने आपल्या संगमनेर तालुक्यात सुद्धा याकरता काही अंमलबजावणीचा पुढाकार घेतला आहे. पण काम मला वाटतं कोणतंही काम नाही, रस्त्यात होत राहतंय, पाण्यात होत राहतंय. जी मागणी अंमलबजावणी करून इकडे पाणी सोडा, इकडे पाईप घाला, तिकडे अमुक उचला, ते सगळं आपण माग करून दिला. 1 वर्षामध्ये केलं ते. निवडण्याचं पाणी न भूषवणं भविष्यातील आपल्या तालुक्याच्या दुष्काळी भागाला देण्याचं जे आम्ही आपण दायित्व स्वीकारलं होतं, बहुतांशी कामं आपण 1 वर्षभरामध्ये आता पूर्ण करत आणलेली आहे. आज पाण्याचं नियोजन तर व्यवस्थित करतो आपण. पाण्याच्या नियोजनामध्ये कुठे ढिलाई येणार नाही या संदर्भात आपण काळजी घेतो. परंतु रोजगाराच्या या तरुण पिढीला संधी उपलब्ध करून देणं हे सगळ्यात मोठं काम आहे. औद्योगिक वसाहती करता अमोल भाऊ आपल्याला फार काम करावं लागेल. ही बस आपल्याला चुकवायची नाही. इंग्रजीमध्ये आपण म्हणतो ना, डोंट मिस द बस. आपल्याला ही बस नाही. आज राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजींच्या पुढाकारानं आज $5 ट्रिलियन इकॉनॉमी महाराष्ट्राची करायच्या त्यांनी जे स्वप्न पाहिलेलं आहे. विरोधकांना काय बोलू देत, कारण विरोधकांनी काहीच केलं नाही. अशा कोणत्याही कामामध्ये त्यांनी पुढाकार घेतला असं मला कुठं दिसत नाही. त्यामुळे विरोधकांवर टीका करीत बसण्यापेक्षा जी आपल्या आलेली संधी आहे त्यामध्ये आपल्याला खरं काम करून दाखवण्याची आवश्यकता आहे. आणि
रोजगार, तरुणांना रोजगार निर्माण करून देणं, मला वाटतं हेच उद्याच्या काळात झाले मोठं आव्हान आहे. मला आनंद आहे की या कामामध्ये सातत्यानं आपण सगळे पुढाकार घेत आहे. ठीक आहे, नगरपालिका निवडणूक काय घडते सोडून देऊ. येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये हा जो प्रकाश पडलेला आहे, याचा परिणाम जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये महायुतीला शिक्कामोर्तब झालेला आहे हे दिसलं पाहिजे. आता पण अंधार होता, अंधारात काय चाललं समजत नव्हतं, आता उजेड पडलेला आहे. मला आनंद आहे की आज आमची बरीच मंडळी मला व्यासपीठावर दिसतात. मला आनंद आहे की बरीच मंडळी या ठिकाणी आली, त्यांचं स्वागत आहे सगळ्यांचं. तुम्हाला आमच्याकडे सन्मानच मिळेल. सन्मानानं तुम्हाला तुमच्या ठिकाणी आम्ही सन्मान करून तुम्हाला त्या ठिकाणी विकासात्मक कामामध्ये तुम्ही सांगायचं का नाही करू, अशी मी आपल्या सगळ्यांना खात्री देतो. एक चांगला कार्यक्रम अंमलबजावणी घडून आणला. तर संगमनेर खुर्द आता राजांनी सांगितलं तिथे कचरा डेपोचा मोठा प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही आता एवढा कचरा काढला तुम्ही, आता हा एक डेपो आपण याचा काढला पाहिजे. आता लोणीला ज्या 5 ग्रामपंचायती आहेत, लोणी, बुद्रुक, खुर्द, कोल्हार पासून 4-5, आपण एक चांगला अत्याधुनिक अशा प्रकारचा कचऱ्यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प लोणीला सुरू केला. मला वाटतं ग्रामपंचायत स्तरावर राज्यामध्ये एकमेव प्रकल्प आहे की जो कचऱ्यावर प्रक्रिया करतो. हा सुद्धा तुमच्या आता कुरणला जागा आहे नाही आहे आपण पाहू तपासून घेऊ. पण मला वाटतं ते शिफ्ट लागेल. इथल्या कचरा डेपोमुळे प्रवाह पाणी चाललंय, घाण पाणी चाललंय, प्रदूषण वाढलेलं आहे. इथलं प्रदूषण तुमच्याकडे कधी 90 पहिल्यापासून प्रदूषण चाललंय सगळं होतं. आता ते त्याचं प्रदूषण कमी मला माहीत नाही, पण हा कचरा डेपो जो आपण हलवला पाहिजे. मला वाटतं त्यासाठी स्वतंत्र बैठक मी अधिवेशनाच्या काळामध्ये नंतर घेतो. काय पर्याय आपल्या समोर आहे. इकडं हलवला, कुरणला, तिकडचे लोक आंदोलन करायला सुरुवात करणार. त्याला वेगळं काही करता येईल का आपल्याला. कचरा डेपो तर ही सगळ्यात मोठी समस्या आहे. पण आपल्या निश्चितपणे या अधिवेशनाच्या मध्ये कालावधीमध्ये किंवा नंतर एक स्वतंत्र बैठक मी अंमलबजावणी या ठिकाणी सांगणार आहे की आपण बैठक घेऊ. कचऱ्यावर प्रक्रिया करणार आता फार नवीन तंत्रज्ञान पुढे आलेलं आहे. आता काही कचऱ्यावर प्रक्रियाच होऊ शकत नाही असं राहिलेलं नाही. त्यामुळे निश्चितपणे तुमची समस्या संगमनेर खुर्दच्या लोकांनी बऱ्याच दिवस आणण्याचा केलेला आहे कचरा डेपोचा. इथं मला वाटतं नदीच्या काळामध्ये आम्ही बसून एकत्र हा 100% तुमच्या कचऱ्याला प्रश्न जे आम्ही त्या ठिकाणी सोडवणूक करू अशी खात्री मी आपल्याला ठिकाणी देतो. आश्चर्य काही नाही मित्र, फक्त काम करण्याची ईर्ष्या पाहिजे, जिद्द पाहिजे. आणि तुमच्या आमदारामध्ये ती जिद्द आहे करून दाखवण्याची. त्याने आता मनावर घेतलेलं आहे. सगळ्यांनी मिळून आपण एक चांगलं काम करूया. आज या स्ट्रीट लाईटच्या निमित्तानं एक चांगला या भागाच्या करता विशेष करून महिला आहेत, मुलं आहेत, वृद्ध आहेत, त्यांच्याकरता या स्ट्रीट लाईटचा मोठा उपयोग होणार आहे. आणि त्यामुळे तरुणांना सुद्धा कामावर जावं लागतं. रात्री बेरात्री औषधाचे दवाखान्याचे कामं असतात, त्यातून लोकांची आता गैरसोय दूर या निमित्तानं होणार आहे. मनापासून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा व्यक्त करतो. आपलं स्वतःचं घर असावं, तेही निसर्गाच्या सानिध्यात आणि अगदी परवडणाऱ्या किमतीत. तर मग SM ग्रुप संचलित ढोलेवाडी ग्रामपंचायत हद्दीमध्ये संगमनेर शहराजवळ 600 ते 850 स्क्वेअर फुटापर्यंत आकर्षक रो हाऊस विक्रीसाठी उपलब्ध आहेत. त्यांनी आम्हाला ज्या ज्या कमिटमेंट दिल्या त्या पूर्ण कमिटमेंट त्यांनी या ठिकाणी फुलफिल केलेले आहेत. आणि आम्ही हे घर घेऊन सुखी आणि आनंदी आहोत. व्हरांडा, पार्किंग एरिया, स्वयंपाकघर, ड्राय बाल्कनी, बेडरूम, बाथरूम सर्व वास्तुशास्त्रानुसार बांधलेले. समोर प्रशस्त रस्ता, शुद्ध हवा आणि पाणी, वीज, स्ट्रीट लाईट यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध. खूप छान रो हाऊस आहे. लो बजेट मध्ये, शिवाय आपल्याला परवडेल असे आहे. त्याच्यामुळे तुम्ही बिनधास्त घेऊ शकता. सगळ्या सुखसोयी आहेत इथे. तेव्हा आपल्या स्वप्नातील घरासाठी आजच संपर्क करा. SM ग्रुप 97 501 93 901.